पोलीस अंमलदार माननीय तानाजी चंदन शिवे साहेब आले आहेत. त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार साहेब. नमस्कार. आपले पूर्ण नाव सांगाल का? माझे पूर्ण नाव तानाजी गुलाब चंदन शिवे, पोलीस अंमलदार दहिवडी पोलीस स्टेशन. आता सध्या मी पोलीस काका व पोलीस पथकामध्ये दहिवडी पोलीस स्टेशन अंतर्गत काम करीत आहे. सध्या आपण पोलीस खात्यात कोणत्या पदावर कार्यरत आहात? मी सध्या पोलीस अंमलदार या पदावर कार्यरत आहे. जनतेसाठी विशेष करून आत्ताच्या काळामध्ये ज्या काय हायस्कूल असेल, कॉलेज असेल, जिल्हा परिषद शाळा असतील, अंगणवाडी असेल, या ठिकाणी जाऊन महिला व मुली या अनुषंगानं आम्ही जास्तीत जास्त त्यांना संरक्षण देण्याचं काम माननीय आदरणीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख साहेब, त्याचबरोबर ॲडिशनल SP श्रीमती वैशाली कडूकर मॅडम आणि दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अश्विनी शेंडगे मॅडम, त्यासोबत दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री अक्षय सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस काका व पोलीस दिदी पथक अंतर्गत आमच्या दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेंना जाऊन भेटी देणं, मुलींना मार्गदर्शन करणं, मुलींच्या अडीअडचणी समजावून घेणं, त्याचसोबत मुली आपल्या समाजामध्ये, शाळेमध्ये, त्याचबरोबर कॉलेजमध्ये, हायस्कूलमध्ये सुरक्षित राहतील या अनुषंगानं त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे, त्याचबरोबर त्यांना स्वसंरक्षण कसं करता येईल अशा पद्धतीनं मार्गदर्शन करणं आणि कायदेविषयक त्यांना माहिती सांगणं व जागृत करण्याचं काम करीत आहोत. एखाद्या शहरामध्ये, गावामध्ये जर दंगलीचे प्रकार असतील तर आम्हाला आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री अक्षय सोनवणे साहेब सदर दंगली अनुषंगानं सूचना करतात. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी तातडीनं जाऊन ज्या प्रकारे ती दंगल सुरू आहे त्या दंगलीतील जे काय लोक दोषी असतात त्यांना जाऊन त्या ठिकाणी समजूतपणे सांगणे किंवा दंगल जर जास्त प्रभावी असेल तर आमच्या वरिष्ठांना अजून त्या पद्धतीनं माहिती देणं आणि संबंधित दंगलखोरांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल वगैरे करण्यात येत असतात. एखादा गुन्हेगार आरोपी ज्या वेळेला त्याच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित आरोपीला पकडण्यासाठी आम्ही आमच्या सरकारी वाहनातून आम्ही वर्दीवरती आमचे जे स्टाफ असतो त्याचबरोबर आमचे अधिकारी असतात त्यांना सोबत घेऊन आम्ही ज्या ठिकाणी गुन्हेगार जो लपलेला असेल किंवा एखाद्या अशा गावामध्ये थांबलेला असेल त्या ठिकाणी आम्ही तात्काळ पोहोचतो आणि त्या ठिकाणी संबंधित आरोपीला आम्ही दबा धरून पकडतो. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण कोणती काळजी घेता? मुलं असतील किंवा मुली असतील त्या दोघांच्याही सुरक्षेसाठी आम्ही कायमस्वरूपी त्यांना संरक्षण देणं ही आमची प्राथमिक जबाबदारी असते. त्याचबरोबर आता पोलीस स्टेशन स्तरावरती जे आमचं पोलीस दादा आणि पोलीस दिदी पथक जे आहे त्या माध्यमातून मुलींना जास्तीत जास्त सतर्क करणं आणि त्यांना जो आपला पोलीस सातारा जिल्हा पोलीस दलाचा जो टोल फ्री नंबर आहे डायल 112 यावरती कोणास काय अडचण असल्यास त्यांना सूचना देतो. तात्काळ आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आम्हाला तुमची अडचण सांगा आणि त्या मुलीला त्या संकटापासून दूर कसं करता येईल आणि त्या मुलीला न्याय मिळवून देण्याचं काम आमच्या सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत केलं जातं. लहान मुलं आणि लहान मुली यांच्यासाठी आम्ही समक्ष जाऊन शाळेमध्ये, मग ते जिल्हा परिषद शाळा असेल, अंगणवाडी असेल किंवा हायस्कूल लेवल असेल, त्या ठिकाणी जाऊन जास्तीत जास्त मुलींच्याकडून आम्ही विचारणा करतो की बाबा तुम्हाला कोण काय अडचण त्रास करतो का, तुमच्या आजूबाजूचा व्यक्ती किंवा आजूबाजूचा कोण शाळेशी संबंधित नसलेला एखादा मुलगा जर तुमचा पाठलाग करत असेल, तुम्हाला त्रास देण्याचं काम करत असेल किंवा शाळेमध्ये तुम्हाला काय त्रास देण्याचं शाळेला जाण्यापासून जर अडवत असेल, रोखत असेल तर त्या मुलाची माहिती आम्हाला द्या.
आम्ही तात्काळ त्याच्यावरती गुन्हा दाखल करू, चौकशी करू अशा संदर्भात. आणि तुम्ही घाबरायचं काहीही कारण नाही. पोलीस हा तुमचा भाऊ आहे आणि भावाला कोणतीही अडचण मुलींनी स्पष्टपणे सांगितली पाहिजे, तर आणि तरच तिला न्याय मिळू शकेल. धन्यवाद.